हरिविजय कथासार अध्याय 18वाचा भावार्थ. 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला कवी श्रीधर यांनी श्रीकृष्ण चिंतनामुळे विघ्ने पळून जातात आणि आपली इच्छा पूर्ण होतात असे सांगितले आहे. श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे स्मरण वाचन केल्यामुळे कोणकोणते दोष निघून जातात तेही सांगितले आहे. हरिविजय या ग्रंथाचे पारायण केले असता संकटाचे निरसन होते असा वर पंढरीनाथाने हरिविजय ग्रंथास दिला असे सांगितले आहे. 17व्या अध्यायात रासक्रीडेचे वर्णन केले आहे आणि 18व्या अध्यायात आपण अक्रूरागमन ही कथा पाहणार आहोत. ती कथा सगळ्यांनी सावध चित्ताने ऐकावी, वाचावी. श्रीकृष्णाने केलेले अनेक पराक्रम ऐकून आणि त्यांचा अनुभव घेऊन कंस चिंताक्रांत झाला होता. त्याचे मन भयाने व्यापले होते. तो रात्रंदिवस वैचन्य होता. त्याने श्रीकृष्णाला प्रत्यक्ष पाहिले नसले तरी त्याचे प्रताप ऐकले होते आणि त्यामुळे त्याच्या ध्यानीमनी त्याची मूर्ती ठसली होती. एकदा तो आपल्या प्रधान मंडळाबरोबर चर्चा करण्यासाठी बसला. प्रधानाने कंसाला सांगितले की धनुर्यागाचे आयोजन करून बळीराम आणि श्रीकृष्ण यांना सन्मानाने बोलावून घेऊ. त्यांच्याबरोबर नंद आणि गौरी यांनाही मानांचे आमंत्रण देऊ. त्यांच्याशी गोड गोड बोलून शेवटी त्यांचा घात करू. विषवल्ली वाढीस लागल्यावर तिला वेळीच काढून टाकावी. त्याप्रमाणे रामकृष्णांचा त्यांच्या गवळ्याबरोबर वेळीच घात करावा, तरच आपल्याला चिरकाळ सुख भोगता येईल. ठग ज्याप्रमाणे गोड बोलून आपला कार्यभाग साधतो त्याप्रमाणे राम आणि गोविंद यांना विश्वासात घेऊन त्यांचा वध करावा. प्रधान मंडळाचा हा सल्ला ऐकून कंसाला आनंद झाला. मग कंसाने विचारले की रामकृष्णांना आणण्यासाठी कोणाला पाठवावे. त्यावर प्रधान मंडळाने सांगितले की त्यांना आणण्यासाठी जाणारा माणूस हा नम्र, बोलका आणि चतुर हवा. तो त्या दोघांना युक्तीने मथुरेत घेऊन येईल. ह्या कामात स्थिर बुद्धी अक्रूर परम चतुर आहे. मग अक्रूराला सभेमध्ये बोलावण्यात आले. कंसाने त्याला वस्त्रालंकार दिले आणि त्याला सांगितले की तातडीने गोकुळात जा आणि रामकृष्णाला घेऊन ये. नंदाला आणि गवळ्यांना सांग की कंसाने मथुरेमध्ये धनुर्यागाचे आयोजन केले आहे आणि मी कंसाच्या वतीने तुम्हा सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. तो धनुर्यागाचा महोत्सव पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून यावे असे त्यांना सांग. आमचा दिव्य रथ बरोबर घेऊन जा आणि रामकृष्णाला त्या रथात बसवून आण. अक्रूराने कंसाची आज्ञा घेतली आणि तो रथ घेऊन तातडीने निघाला. अक्रूराला वाटले की माझे भाग्य तोर म्हणून मला श्रीकृष्णाला आणण्याची आज्ञा मिळाली. पण मग त्याच्या मनात चिंता निर्माण झाली की कंस चांडाळ आणि दुराचारी आहे. रामकृष्णाला मी सुखरूप परत आणू शकेन का? श्रीकृष्णाने आजपर्यंत केलेल्या लीला त्याला आठवल्या. त्याने अनेक दैत्याचा संहार केला आहे. श्रीहरीच्या त्या प्रतापापुढे कंस साधा मशक आहे. आता मी त्या जगद्वंद्य श्रीकृष्णाला नक्कीच घेऊन जाईल. पण श्रीकृष्ण माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर येईल का? मी कंसाचा सेवक आहे म्हणून तो माझ्याबरोबर रागावर तर नाही ना? अशा शंका अक्रूराच्या मनात निर्माण झाल्या. अक्रूराने मग विचार केला की तो सर्वात्मा सर्वसाक्षी आहे. त्याला भक्त कोण आणि अभक्त कोण हे कळते. तो त्याच्या दासांचे संकटात रक्षण करतो. आज माझे नयन धन्य होतील. मला आज वैकुंठीचे निदान पाहायला मिळेल. त्याच्या चरणी मी माझे मस्तक ठेवीन. निर्गुण आणि निराकार असलेल्या देशकालरहित अशा त्या यादवेंद्राचे दर्शन मला आज गोकुळात होईल. मथुरेहून गोकुळाकडे जाताना अक्रूराच्या मनात श्रीकृष्णाबद्दल काय श्रद्धाभाव होते ह्याचे वर्णन कवी श्रीधराने केले आहे. दुरूनच अक्रूराने गोकुळ पाहिले आणि त्या गोकुळाला साष्टांग दंडवत घातला. गोकुळचा आसमंत निहाळताना अक्रूराच्या मनात कोणत्या भावना उमटल्या ह्याचे वर्णन कवी श्रीधराने केले आहे. गोकुळातले वृक्ष, तेथील माणसे ह्यांचे भाग्य थोर आहे. त्यांना रोजच श्रीकृष्णाचे दर्शन होते अशी भावना अक्रूराच्या मनात होती. गोकुळात आल्यावर अक्रूराने हात जोडले आणि तो चालत निघाला. त्याचा कंठ दाटून आला होता आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. संध्याकाळ झाली आणि गायींना आणि गोपाळांना घेऊन यादवेंद्र परत आला. त्याच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ भोगींद्र होता. गोरजामुळे अक्रूराचा रथ झाकला होता. त्याच वेळी नंदाच्या घराजवळ अक्रूर पोहोचला. अक्रूराला पाहून नंद धावत आला आणि त्याला क्षमालिंगन दिले. त्याचवेळी रामकृष्ण तेथे आले. घनसावळ्या श्रीकृष्णाचे दर्शन अक्रूराला झाले. त्याच्या गळ्यात वनमाळा रुळत होत्या. त्याचे मुख गोरजामुळे डबरले होते. उदार श्रीमुख आणि आकर्ण नयन असलेल्या श्रीहरीच्या कुंडलांना त्याच्या कानामुळे शोभा आली होती. त्याच्या शरीरावर अलंकाराची शोभा वाढली होती. अक्रूराला पाहून श्रीकृष्ण त्यांना
वंदन करण्यासाठी पुढे आला, पण अक्रूरानेच त्याला दंडवत घातला. अक्रूराच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या. श्रीकृष्णाने अक्रूराचे हात धरून त्याला उठवले आणि त्याला गळा मिठी घातली. अक्रूर श्रीकृष्णाला सारखा न्याहाळत होता आणि त्याचे चरण वारंवार धरत होता, पण त्याची तृप्ती होत नव्हती. अक्रूराने बळीरामालाही वंदन करून त्याला आलिंगन दिले. अक्रूराच्या दोन्ही हातांना श्रीकृष्ण बळीरामाने धरले आणि त्याला घेऊन ते घरात आले आणि घरात आल्यावर अक्रूराने यशोदेलाही नमस्कार केला आणि तो आसनावर बसला. अक्रूराने मग मथुरेचा वृत्तांत सांगितला आणि धनुर्यागाचे निमंत्रण दिले. बलराम श्रीकृष्णाला सांगितले की कंसाने तुम्हाला निमंत्रण दिले आहे. याग संपन्न झाल्यावर मग तुम्ही सगळ्यांनी एकत्रच परत या. अक्रूराने नंदाला सांगितले की उद्या सकाळी सूर्योदयाबरोबरच मी रामकृष्णाला घेऊन निघेन. नंद यशोदा अक्रूराला म्हणाले की कृष्णाला तुम्ही घेऊन गेला तर त्याच क्षणी आमचा प्राणांत होईल. कंस श्रीकृष्णाचा घात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. तू तर आमचा आप्त आहेस. तू त्याला विचारून पहा. त्यावर अक्रूर हसला आणि म्हणाला, तुमच्या दृष्टीला हा श्रीकृष्ण जरी बाळ दिसत असला तरी हा कृष्णनाथ कृतंतालाही शिक्षा करणारा आहे. मग श्रीकृष्ण आपल्या आईवडिलांना धीर देण्यासाठी म्हणाला की तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही गावड्यांना घेऊन लगेचच मथुरेस या. मी एका क्षणातच कंसाला मारेल आणि मुष्टिक चाणूर ह्यांचेही मरण जवळ आले आहे. कृष्णाने पूर्वी केलेले पराक्रम नंद यशोदेला आठवले आणि त्यांच्या मनात विचार आला की हा सर्वदा निर्भय आहे. ह्याला कळी काळाचे भय नाही. हा बुद्धीचा प्रवर्तक आहे. ह्याला कोण काय करणार. रामकृष्णाला मथुरेत घेऊन जाण्यासाठी अक्रूर आला आहे आणि सर्व गवळ्यांनाही मथुरेत बोलावले आहे. ही बातमी साऱ्या गोकुळात पसरली. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी स्नानसंध्या भोजन करून रामकृष्ण तयार झाले. अक्रूराने दिव्य रथ सज्ज केला. त्याच्या मागून गावड्यांचा मेळा निघाला. कंसाला भेट देण्यासाठी त्याने गोरसाच्या कावडी भरून घेतल्या. यशोदा आणि रोहिणी ह्यांना रामकृष्णाने नमस्कार केला आणि ते म्हणाले की आम्ही जाऊन येतो. त्यावर यशोदा म्हणाली की आता तुझी भेट कधी होईल कुणास ठाऊक. तिच्या हृदयात स्नेह दाटून आला. ती श्रीकृष्णाला म्हणाली की मनमोहना, तू जातो आहेस. मी आता आपले प्राण ठेवत नाही. तू माझा विसावा होतास. तुझे किती गुण मी आठवू. तुझ्या वदनात तू मला विश्वरूप दाखवलेस. ह्या गोकुळात तू अनेक लीला दाखवल्यास. मी जरी तुझी माता असले तरी तू माझे सर्वस्व आहेस. यशोदेने श्रीकृष्णाला जवळ घेतले. श्रीकृष्णाने यशोदेला मी लवकरच परत येईल असे सांगितले आणि तिच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. इतक्यात साऱ्या गवळणी तिथे धावत आपले हृदय पिटीत आल्या. श्रीकृष्णाशिवाय गोकुळ ही कल्पनाच कोणाला सहन होत नव्हती. त्या म्हणत होत्या की हा क्रूर आला आणि तो आमच्या गोकुळाचा प्राणच घेऊन जातो आहे. त्या अक्रूराच्या पाया पडून त्याला विनंती करू लागल्या, तू श्रीकृष्णाला नेण्याचा निष्ठुरपणा करू नकोस. तुझे नाव जरी अक्रूर असले तरी श्रीकृष्णाला नेऊन तू क्रूरपणाच करतो आहेस. रामकृष्ण रथावर चढले आणि रथ निघाला तेव्हा ब्रजनारी रथासमोर आडव्या पडल्या. नाना तऱ्हांनी त्या आपला शोक व्यक्त करू लागल्या. गवळणीचे ते प्रेम पाहून अक्रूराचे अष्टसात्विक भाव अनावर झाले. त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राम वनात निघाल्यावर जी स्थिती अयोध्येतील लोकांची झाली होती तीच स्थिती गोकुळातल्या लोकांची झाली होती. पद्मपुराणात सांगितले आहे की ह्याच वेळी राधाही तिथे धावत आली. तिने श्रीकृष्णाचे रूप आपल्या डोळ्यात साठवले आणि आपले मस्तक श्रीकृष्णाच्या चरणावर ठेवले. त्यावेळी एक नवल घडले. ज्याप्रमाणे पाण्यात मीठ मिसळते त्याप्रमाणे राधा श्रीकृष्णात विलीन झाली. राधा हरिरूप झाली. तो चमत्कार पाहून सगळ्या गोपी तटस्थ झाल्या आणि त्या राधेच्या भाग्याची प्रशंसा करू लागल्या. श्रीकृष्णाने अक्रूराला सांगितले की आता रथ वेगाने न्या, म्हणजे ह्या गोपिका मागे राहतील. मग रथ वायुवेगाने धावू लागला आणि त्याने गोकुळचा परिसर मागे टाकला. रथ दूर गेलेला पाहून सगळ्याजणी प्राणहीन झाल्यासारख्या पडून राहिल्या. मग त्या गोकुळात परत आल्या. गोकुळाला आता जाळून टाका असा शोक करत सगळ्या यशोदेच्या घरी आल्या. शोकमग्न यशोदा त्यांना म्हणाली की माझा हरी कुठे आहे ते मला दाखवा. सगळ्या गोपी यशोदेच्या गळ्यात पडून शोक करू लागल्या. त्या शोकाचे वर्णन कोणालाही करता येणार नाही. शुकाने ही कथा सांगितली तेव्हा त्याची स्थिती अशीच झाली. ती कथा ऐकणारा परीक्षितही रडू लागला होता.
यशोदा गोपिकाला म्हणाली की हे घर आता मला खायला उठेल, माझा जगजेटी माझ्या दृष्टीस परत पडेल का? कृष्णाची बाललेणी त्याची खेळणी जवळ घेऊन ती रडू लागली. त्याच्या वनमाळा, त्याची गोंगडी, त्याची मुरली, त्याचा पितांबर, मोरांची पिशे हे सारे पाहून यशोदेचा शोक अनावर झाला आणि ती म्हणाली की माझे पूर्वकर्मच आड आले आणि श्रीकृष्ण माझ्यापासून दूर गेला. गर्ग, नारदादी मुनिजनांनी मला सांगितले होते की प्रत्यक्ष विष्णूच तुझ्या घरी आला आहे, पण माझ्या मनाला ते पटले नाही. दशावतारांच्या दिव्य रचना ज्या श्रीहरीने मला दाखवल्या त्याला मी माझ्या पायावर घेऊन नावमाखू घातले. आपल्या पदराने त्याचे अंग पुसले, त्याला मी उखळीला बांधले. मी मायेमुळे भ्रमिष्ट झाले होते. ब्रह्मादिकांची आराध्य मूर्ती असलेल्या श्रीहरीला मी गुरे राखण्यासाठी वनात पाठवले. माझ्या हातून असे अनेक अपराध झाले आहेत. सगळ्या गवळणी दुःख करत आपापल्या घरी गेल्या. आपली संसार कृत्ये करता करता त्या श्रीकृष्णाची लीलागीते गाऊ लागल्या. सर्व कामे करताना जागेपणी झोपेत त्यांच्या ध्यानीमनी श्रीकृष्णाच्याच आठवणी होत्या. श्रीकृष्णाचे ध्यान करता करता त्यांना सगळीकडे तोच दिसू लागला. पंचप्राणांच्या आधाराने आणि शरीर धर्माप्रमाणे सगळ्याजणी आपापले कर्मे करत होत्या, पण त्यांना श्रीकृष्णाशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. आपल्याला आता श्रीकृष्ण पुन्हा दिसणार की नाही ह्या विचारातच गोपिका वावरत होत्या. मथुरेच्या मार्गावरून श्रीकृष्णाचा रथ चालला होता. त्याच्या मागे गवळी चालले होते. रथ चालवणाऱ्या अक्रूराला यमुनेचा किनारा दिसला. श्रीकृष्ण यमुनेचे पात्र ओलांडून गेला आणि पैल तीरावर सगळे गवळी स्नान करण्यासाठी नदीत उतरले. अक्रूरही रथ सोडून स्नान करण्यासाठी उतरला. राम आणि श्रीकृष्ण रथावरच बसून राहिले होते. अक्रूराने वळून पाहिले तर त्याला रामकृष्णाच्या सुंदर मूर्ती दिसल्या, एक सावळी आणि दुसरी गोरी. अक्रूराच्या मनात विचार आला की हे दोघीही लहान वयांचे किशोर आहेत. मी ह्यांना मथुरेला घेऊन चाललो आहे खरा, पण कंस तर ह्यांचा घात करण्याचा विचार सतत करत असतो. तिथे काही विपरीत झाले तर काय करावे? अशा चिंताक्रत अवस्थेत अक्रूर यमुनेच्या पाण्यात शिरला. अक्रूराने यमुनेच्या पाण्यात बुडी मारली आणि त्याला तिथे शेषशयनावर पडलेला पगुडलेला चतुर्भुज चक्रपाणी दिसला. त्याला विष्णूच्या अवताराची चरित्रे तिथे दिसली आणि श्रीकृष्णाने कंसाला आवळून मारल्याचेही दिसले. मुष्टिक चानुरादी दैत्यांना मारलेलेही पाहिले. शिशुपाल, वक्रदंत आणि जरासंघ यांचा अंत पाहिला. भौमासूर, बाणासूर आणि कौरव यांचा निष्पात झालेला पाहिला. अक्रूराला सर्व सृष्टी कृष्णरूपच दिसू लागली. श्रीकृष्णाचे ते अद्भुत प्रताप पाहून अक्रूर त्यांची स्तुती करू लागला. तो म्हणाला की ज्याचे मन तुझ्या स्मरणात रमले आहे त्यांना उत्तम गती मिळते. तुझे नाम हेच तुला प्राप्त करण्याचे सुगम साधन आहे. भक्तांचे न्यून तू पूर्ण करतोस आणि त्याला काही उणे पडू देत नाहीस. तुझ्या नामाचा जप जे निरंतर करतात ते पावन होतात असा तुझा महिमा आहे. पुरुषोत्तमा, मी तुला शरण आलो आहे. यमुनेच्या पाण्यात बुडी मारताना अक्रूराच्या मनात जो संशय होता तो फिटला. त्याला श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे हे उमगले. ज्याच्या इच्छेने ही सृष्टी घडवली आणि मोडली जाते तो श्रीकृष्ण कंसाचा वध करेल ह्यात काहीच नवल नाही हे अक्रूराच्या लक्षात आले. अक्रूर पाण्यातून बाहेर आला आणि रथावर आरूढ झालेले शेष आणि विष्णू हे अवतार पुरुष त्याला दिसले. संध्यादी कर्मे उरकून अक्रूर रथाजवळ आला तेव्हा श्रीकृष्णाने अक्रूराला विचारले की एवढा उशीर का झाला? पाण्यात तुम्हाला असे काय अपूर्व दिसले ते आम्हाला सांगा. श्रीकृष्णाचे ते बोलणे ऐकून अक्रूर सद्गदित झाला. त्याने श्रीकृष्णाचे चरण धरले आणि आपल्या अश्रूंनी त्याचे चरण ओले केले. श्रीकृष्णाने आपल्या हाताने उचलून त्याला आलिंगन दिले आणि त्याचे डोळे पुसले. तिथून रथ वेगाने निघाला आणि मथुरा प्रदेशातल्या उपवनात येऊन थांबला. अक्रूराने श्रीकृष्णाला आपल्या घरी चलण्याची विनंती केली. श्रीकृष्णाने त्याला सांगितले की कंसाला मारीन आणि बंदीशाळा फोडून उग्रसेनाला राज्यावर बसून मगच मी तुझ्या घरी येईन. आजची रात्र आम्ही इथेच राहतो. श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन अक्रूर मथुरेत गेला. सूर्योदयाबरोबरच मथुरेत वार्ता गेली की श्रीकृष्ण उपवनात आला आहे.
ही वार्ता ऐकून भक्तजनांना आनंद झाला आणि दुर्जनांना मात्र भय वाटले. कवी श्रीधर म्हणतात की हरिविजय ग्रंथ म्हणजे कल्पवृक्ष आहे. हरिभक्ती करणाऱ्यांची मनोरथे तो पूर्ण करतो. हरिविजय ग्रंथाचा 18वा अध्याय इथे पूर्ण झाला. जय श्रीकृष्ण.